दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता हरिभक्त परायण राष्ट्रीय धर्माचार्य समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं भव्य कीर्तन अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन, साखर कारखाना, होडगी रोड, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलं आहे। हे कीर्तन समस्त मजगे परिवार यांच्या वतीनं सादर करण्यात येणार आहे। सौ महादेवी व परमेश्वर गुरुनाथ मजगे यांच्या 91व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या कीर्तनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळेस न्यूज प्लसशी बोलताना मजगे बंधूंनी दिली। मी शिरीष मजगे सर्व सोलापूरवासियांना मी आवाहन करतो की माझ्या आईवडिलांचा सौ महादेवी परमेश्वर मजगे या दोघांच्या माझ्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस करण्याची योजली आहे। तर या कार्यक्रमास हरिभक्त पंडित राष्ट्रीय धर्माचार्य महाराष्ट्र भूषण हरिभक्त पंडित निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन ठेवले आहे। तरी भाविकांनी सर्वांनी त्या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी मी आवाहन करतो। महाराजांचं कीर्तन ठेवण्याचा उद्देश असा होता की माझे वडील परमेश्वर मजगे हे वारकरी संप्रदायातले एक खूप मोठे व्यक्ती असून घरात वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे। त्याचप्रमाणे श्री इंदोरीकर महाराजांचे ते मोठे भक्त असून दररोज महाराजांचं कीर्तन ते यूट्यूबवर ऐकत होते। मग आम्ही सर्व भावांनी असं ठरवलं की वाढदिवसानिमित्त आईवडिलांना माहीत नव्हतं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं आयोजन केलेलं आहे। त्यांची आवड आम्ही समजून आईवडिलांची एक छोटीशी सेवा, आईवडिलांची सेवा हीच आमच्यासाठी खूप मोठी आम्ही भाग्यवान समजतो आणि ती सेवा करण्याची संधी सर्वांच्या कृपेनं आणि आमच्या आईवडिलांच्या आशीर्वाद आम्ही ठेवलेला आहे। त्यांच्या विचारानं प्रेरित होते म्हणून आम्ही इंदोरकर महाराजांचं कीर्तन ठेवण्याचं आयोजन करण्याचं नियोजन केलं होतं। नमस्कार मित्रांनो, मी मदनलाल परमेश्वर मजगे, राहणार सोलापूर। माझ्या आईवडिलांचा कार्यक्रम मी होटगी रोड श्री अप्पासाहेब काडादी या हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। गुरुवार दिनांक 26 तारीख संध्याकाळी 6:30 वाजता महाराजांचं कीर्तन आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शोभा वाढवावी ही नम्र विनंती करतो। तर हे माझ्या मनात असं आलं आहे की माझं वय बऱ्यापैकी 40 क्रॉस आहे। तरी ह्या समाजात मी वावरत असताना बघत असतो की आईवडिलांशी कसं राहतात, त्यांचे संबंधित कसं राहतात, ते कसं वागतात, हे मला थोडंसं उणीव वाटला। आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझा आईवडिलांचा जर मी विचार केला तर फक्त आईवडील हे शब्द जरी आठवलं की माझा ऊर भरून येतो। मग ह्या समाजाला काहीतरी द्यावं किंवा काहीतरी आदर्श घ्यावा ह्या उद्देशानं आम्ही तिघं भावंड की ह्या महाराजांचा आणण्याचा आमचा मोठा मानस आहे आणि त्याचा असं आम्हाला अपेक्षित आहे की एक 5 फॅमिली किंवा काही लोक आईवडिलांबद्दल जर प्रेम जागृत झालं तर या कार्यक्रमाचा सार्थक होईल आणि माझ्या आईवडिलांना समाधान होईल, त्यांना आयुष्य वाटेल आणि आम्हाला बी समाधान होईल, एवढीच माझी अपेक्षा आहे। तसंच यावेळेस हरिभक्त परायण आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहर अध्यक्ष संजय महाराज पवार यांनी देखील याविषयी विशेष माहिती दिली। सौ महादेवी व परमेश्वर गुरुनाथ मजगे यांच्या लग्नाच्या 91व्या वाढदिवसानिमित्त मजगे परिवाराच्या वतीनं व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी गुरुनाथ बाबाराव मजगे यांच्या कृपा आशीर्वादाने समाजामध्ये आईवडिलाविषयी कृतज्ञता कशी व्यक्त करावी याचा आदर्श मजगे परिवाराकडून घ्यावा असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। त्यानिमित्त येत्या गुरुवारी 26 तारखेला अप्पासाहेब काडादी मंगल कार्यालय, होडगी रोड या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठीक 6:30 वाजता होडगी रोड अप्पासाहेब मंगल कार्यालय, होडगी रोड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मजगे परिवाराच्या वतीने याचं आयोजन केलेलं आहे। या चांगल्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट अशा ज्ञानदानाचं, अन्नदानाचं आयोजन मजगे परिवारानं केलेलं आहे। त्याचा सर्व सोलापूरकरांनी अवश्य लाभ घ्यावा
अशी विनंती मजगे परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. ही माहिती देण्यासाठी एका विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेस कुमार मजगे, शिरीष मजगे, संजय महाराज, शावरप्पा वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.